नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मुंबई उच्च न्यायालयाचा फॉर्म भरला, प्रिंट काढली, आता पुढे काय करायचं त्याच्यामध्ये एक कॉलम दिलेला आहे, तिथं तुम्हाला फोटो आणि सही करायची। सहीसाठी काळा पेन वापरायचा, ब्लू पेन वापरायचा। ओके, त्याच्यानंतर फॉर्म पोस्टाने पाठवावा लागेल का? बरेच उमेदवार विचारतायत की सर फॉर्म भरला गेला त्याचे आता पोस्टाने पाठवून देऊ का त्यांना? तर ज्या काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि मित्रांनो, शिपाई भरतीसाठी आपण फक्त 199 रुपयांमध्ये तुमच्यासाठी बॅच अवेलेबल करून दिलेली, सर्व काही गोष्टी याच्यात तुमच्यासाठी अवेलेबल आहेत। मित्रांनो, जे काही सिलेबस आहे तो सगळा अपडेटेड सिलेबस याच्यामध्ये अवेलेबल आहे, सर्व लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल आहेत। क्लर्क साठीची पण 999 ची बॅच आहे मित्रांनो, तर ती आजच इग्नाइट अकॅडमी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, डाउनलोड करा। सोबत तुमच्यासाठी 11 रुपयाची एक पीवायक्यू बॅच आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला शिपाईच्या लिपिकच्या मागील वर्ष झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये आम्ही तुमच्यासाठी टाईप करून ठेवलेले आहेत। सगळे व्हिडिओ लेक्चर्स आहेत, पीवायक्यू वर्कबुक आहे, अभ्यासक्रमाची डिटेल पीडीएफ आहे, जी तुम्हाला इतर कुठेही भेटणार नाही। या बॅचमध्ये जे मिळतं, महाराष्ट्रात तुम्हाला कुठल्याही कोर्समध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये पुस्तकामध्ये देखील कंटेंट कमी पडेल प्रश्नपत्रिकांचं, पण याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला अवेलेबल आहे। आजच ही बॅच जी आहे तर ती नक्की तुम्ही जॉईन करावी। येणाऱ्या काळात याच्यात खूप काही गोष्टी येणार आहेत, आज जॉईन करून ठेवा। बघा, आधी याची फी फक्त 1 रुपया होती, लक्षात घ्या मित्रांनो। तेव्हा सांगितलं होतं की फक्त 500 विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, आता पण आपण जास्त 99 करता 11 रुपये केलेली आहे। म्हणून आता जर तुम्ही जॉईन नाही केलं तर येणाऱ्या कालावधीत सेम कंटेंट सेम गोष्टीसाठी 99 रुपये मोजावे लागतील, तर हे लक्षात घ्या तुम्ही। ओके, चला तर मग बघा, आपण मुंबई उच्च न्यायालयासाठी आता 16 जानेवारी पर्यंत फॉर्म जे आहेत तर ते तुम्ही भरू शकता। आता मी तुम्हाला अर्जावर घेऊन जातो। फॉर एक्झाम्पल, हा जर तुमचा अर्ज असेल, लक्षात घ्या, तुम्ही जर अर्जाची प्रिंट काढली तर अर्जाची प्रिंट काढल्यानंतर तुम्ही जर स्क्रोल केला ना मित्रांनो, इथं तुम्हाला काय पाहायला मिळतं बघा, इथं फॉर ऑफिस यूज आणि ऑफिस यूज इथं काय सांगितलेले, तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो इथे चिपकवा, तुमची सही इथं जी आहे तर ते तुम्हाला इथं करायची आहे। ओके, इथं तुम्हाला तुमची सही आणि फोटो असं तिथं म्हटलेलं आहे, पण ते करायचंय का? तर तेच आपण इथं बघूया। बघा, जाहिरातीमध्ये काय दिलेलं आहे, उमेदवाराने संपूर्ण जाहिरातींचे वाचन करूनच अर्ज भरावा। संपूर्ण भरलेला अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवाराने प्रिंट ऍप्लिकेशन मध्ये जाऊन रजिस्ट्रेशन आयडी व डेट ऑफ बर्थ टाकून प्रिंट काढून त्या प्रिंटआउटवर दिलेल्या जागेवर, लक्षात घ्या पुढचं काय, त्या प्रिंटआउटवर दिलेल्या जागेवर स्वतःचा अर्ज अपलोड करतानाचा फोटो, जो फोटो तिथं लावलेला आहे तोच फोटो वापरायचा आहे। लक्षात घ्या, तोच फोटो वापरायचा। त्याच्या कॉपी संपल्या असतील, पुन्हा जा त्याच्या कॉपी बनवून आणा, तोच फोटो चिपकावा। लक्षात घ्या, आणि विहित जागेवर काळ्या पेनाने, कोणत्या पेनाने, लक्षात घ्या, काळ्या पेनाने सही करायला लावलेली, ब्ल्यू पेन चालणार नाही, स्वाक्षरी करावी। अर्जाचे प्रिंटआउट स्वतःकडे जतन करून ठेवावे। सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयास पोस्टाने, लक्षात घ्या, पोस्टाने पाठवू नये। काहींनी फक्त एवढं वाचलं की पोस्टाने पाठवू, पण नाही, म्हणजे काय, तुम्हाला फक्त ऑनलाईन अर्ज भरायचा आहे, पोस्टाने तुम्हाला अर्ज भरायचा नाही आहे, पोस्टाने तुम्हाला काही पाठवायचं नाही आहे। मात्र निवड प्रक्रियेदरम्यान दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक त्यावेळी सदर अर्जाची प्रत उपलब्ध करावी। लक्षात घ्या, तुम्हाला ज्यावेळी सांगितलं जाईल की अर्ज घेऊन या त्यावेळी अर्ज पाहिजे, म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करेल की ज्यांचा फॉर्म भरला गेलाय त्यांनी अशा पद्धतीने त्यांच्या अर्जाची प्रिंट हे काढून ठेवायची। आता तुम्ही म्हणाल सर मी आता फोटो चिपकून ठेवतो, आता सही करून ठेवतो, चालेल का? मी म्हणतो त्यांनी सांगितलंय ना, मग आता नका करू मित्रांनो। तुम्ही काय करणार, आता फोटो चिपकून देणार, सही करून देणार, परत तो कधीतरी खराब होऊन जाईल। त्याच्यापेक्षा ज्या दिवशी तुम्हाला बोलवलं जाईल ना, लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्हाला बोलवलं जाईल ना त्या दिवशी लक्षात ठेवा, इथं फोटो चिपकवायचाय आणि इथं सही करायची, आणि किती वेळ लागतो, 2 मिनिटाचं काम आहे। पण एक गोष्ट, तोच फोटो वापरा जो तिथं वापरलेला आहे। इथं बघा, इथं फोटो येतो बरं का, एक तुमच्या माहितीसाठी इथं फोटो येतो तुमचा फोटो, तेच फोटो वापरायचा आहे। म्हणून तो फोटो नसेल तर त्याच्या प्रिंट आताच काढून घ्या। नंतर काय की अरे तिथं फोटो वापरला तो फोटो सापडत नाहीये, सगळे संपले, असं करू नका। आता एक जरी प्रत असेल, फोटो स्टुडिओला जा, त्याला सांगा मला 4-5 फोटो करून द्या, आणि लक्षात घ्या, हा फोटो इथं चिपकवलाय ना, याचे 4-5 फोटो आता तयार करून ठेवा। कोर्टवाले आहेत मित्रांनो, काय मागतील काय भरोसा नाही, त्याच्यामुळे आपल्याकडे सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या असल्या पाहिजे। तुमच्यासाठी महत्वाची माहिती होती, अशाच महत्वपूर्ण माहिती मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी देत असतो। कोर्टाच्या संदर्भात काही माहिती असेल ना मित्रांनो, आपल्या या चॅनलवर येणारच आहे तुमच्यासाठी, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा। शिपाई भरतीची जी बॅच आहे मित्रांनो, तर त्याच्यामध्ये सगळं काही कंटेंट तुमच्यासाठी अवेलेबल आहे। महाराष्ट्रात सगळ्यात कमी प्राइस म्हणून आहे, म्हणून घेऊ नका, कारण की याच्यामध्ये कंटेंट आहे म्हणून घ्या, कारण की सगळं कंटेंट खूप छान पद्धतीने अरेंज तुम्हाला करून दिलेले आहे। येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी शिपाईचा अभ्यास कशा पद्धतीने करावा, कोणते टॉपिक करावे आणि किती वेळात आपण अभ्यासक्रम संपवला पाहिजे, या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणून हे चॅनल जॉईन करून ठेवा,
क्लर्क साठीची पण मित्रांनो कम्प्युटरच्या संदर्भातल्या बरेच गोष्टी याच्यात आपण ऍड केलेल्या आहेत, म्हणून आजच ही बॅच तुम्ही जॉईन करून टाका. त्यासोबतच हे इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे, हा नंबर आहे, काही वाटल्यास यांना तुम्ही कॉल करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.